जय महाकाल मित्रांनो, आपल्या कोल्हापूर ते उज्जैन या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या अफाट प्रतिसादानंतर खूप भाविकांचा आणि आपल्या युट्यूब फॅमिलीचा एक प्रश्न होता. उज्जैनहून महाकालचं दर्शन घेऊन परत कोल्हापूरला कमी खर्चात कसे यायचं? थेट ट्रेन नाही, कनेक्टिंग ट्रेन कोणती पकडायची, तिकीट किती लागेल आणि वेळेचं नियोजन कसं करायचं? काळजी करू नका, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उज्जैन ते कोल्हापूर परतीच्या प्रवासाची A to Z माहिती सोप्या भाषेत पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी ईशांत. स्वागत आहे आपलं ट्रेन लव्हर्स IM युट्यूब चॅनलवर. भारतीय रेल्वेची अशीच अचूक, तांत्रिक आणि प्रवासाची सोपी माहिती मराठीत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, उज्जैनहून कोल्हापूरला येण्यासाठी तसे दोन पर्याय आहेत. त्यामध्ये मुंबई मार्गे सुद्धा कोल्हापूरला येता येते. पण आज आपण सर्वात सोयीचा, कमी वेळेत आणि जास्त सोयीस्कर असलेला उज्जैन ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर हा मार्ग स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, प्रवासाला सुरुवात करताना सर्वात आधी हे समजून घ्या की उज्जैन ते पुणे हे रेल्वे मार्गाचं अंतर साधारण 882 किलोमीटर आहे. उज्जैनहून पुण्यासाठी एकूण 4 रेल्वे गाड्या धावतात. यामध्ये 3 गाड्या ह्या विकली म्हणजेच आठवड्यातून एक दिवस धावणाऱ्या आहेत, तर एक गाडी ही डेली म्हणजेच दररोज धावणारी आहे. चला तर मग या 4 गाड्यांची आपण स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेऊया. उज्जैनहून पुण्याला जाणाऱ्या गाड्यांच्या मध्ये पहिली गाडी आहे गाडी नंबर 2294 ग्वाल्हेर 2 विकली सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक रविवारी मध्यरात्री 1:30 उज्जैन जंक्शन वरून सुटते आणि त्याच दिवशी संध्याकाळी 4:50 ही गाडी पुणे जंक्शनला पोहोचते. उज्जैन ते पुणे हे 886 किलोमीटरचे अंतर ही गाडी 13 थांबे घेत 15 तास 20 मिनिटात पूर्ण करते. उज्जैन ते पुणे दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी 505 रुपये, थर्ड एसी साठी 1290 रुपये, तर सेकंड एसी साठी 1810 रुपये आहे. आता मित्रांनो, उज्जैन ते पुणे दरम्यान जी दुसरी गाडी आहे ती गाडी आहे गाडी नंबर 20916 इंदोर तिरुचिरापल्ली हमसफर एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक शनिवारी दुपारी 12:45 उज्जैन जंक्शन वरून सुटते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता ही गाडी पुणे जंक्शनला पोहोचते. 888 किलोमीटरचे अंतर ही गाडी अवघ्या 5 थांब्यासह 14 तास 15 मिनिटात पूर्ण करते. मित्रांनो, या गाडीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे उज्जैन ते पुणे दरम्यान या गाडीला सर्वात कमी थांबे आहेत आणि तिकीट दरही सर्वात कमी आहेत. उज्जैन ते पुणे दरम्यान या गाडीचे तिकीट दर सेकंड सिटिंग साठी 310 रुपये, स्लीपर साठी 570 रुपये, तर थर्ड एसी साठी 1465 रुपये आहे. आता मित्रांनो, उज्जैन ते पुणे दरम्यान जी तिसरी गाडी आहे ती गाडी आहे गाडी नंबर 09324 इंदोर खडकी स्पेशल फेअर स्पेशल. ही गाडी प्रत्येक बुधवारी दुपारी 12:45 उज्जैन वरून सुटते आणि रात्री 2:50 ही गाडी खडकी स्टेशनला पोहोचते. 877 किलोमीटरचे अंतर ही गाडी 11 थांबे घेत 14 तास 5 मिनिटात पूर्ण करते. मित्रांनो, या गाडीबाबत दोन गोष्टी लक्षात ठेवा. पहिली म्हणजे ही गाडी पुणे जंक्शनला न जाता खडके स्टेशन पर्यंत धावते, जे पुण्याच्या जवळच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही एक स्पेशल फेअर ट्रेन असल्यामुळे हिचे तिकीट दर नेहमीच्या गाड्यांच्या पेक्षा थोडे जास्त आहेत. उज्जैन ते पुणे दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपर साठी 640 रुपये, थर्ड एसी साठी 1650 रुपये, सेकंड एसी साठी 2230 रुपये आहे. आणि आता मित्रांनो, उज्जैन ते पुणे दरम्यान जी चौथी गाडी आहे ती गाडी आहे गाडी नंबर 22944 इंदोर 2 सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी रोज संध्याकाळी 5:55 उज्जैन जंक्शन वरून सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8:50 ही गाडी पुणे जंक्शनला पोहोचते. उज्जैन ते पुणे हे 887 किलोमीटरचे अंतर ही गाडी 14 थांबे घेत एकूण 14 तास 55 मिनिटात पूर्ण करते. मित्रांनो, या गाडीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही एक दररोज धावणारी गाडी आहे. त्यामुळे जर तुम्हाला विकली ट्रेनचे तिकीट मिळाले नाही तर हा सर्वात उत्तम आणि हक्काचा पर्याय आहे. तसेच ही गाडी सकाळी पुण्यात पोहोचत असल्यामुळे पुढचा प्रवास सोपा होतो. उज्जैन ते पुणे दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपर साठी 505 रुपये, थर्ड एसी साठी 1300 रुपये, सेकंड एसी साठी 1825 रुपये, तर फर्स्ट एसी साठी 3045 रुपये आहे. मित्रांनो, पुण्यात पोहोचल्यानंतर पुढे पुणे ते कोल्हापूर प्रवासासाठी हे अंतर रेल्वे मार्गाने साधारण 280 किलोमीटर आहे. पुणे जंक्शन वरती उतरल्यानंतर आपल्याकडे पुढे कोल्हापूरला जाण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक तर रेल्वेचा पर्याय आहे आणि दुसरा पर्याय आहे आपल्या एसटी बसने किंवा प्रायव्हेट ट्रॅव्हल्सने कोल्हापूरचा प्रवास करणे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि सोयीनुसार यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकता. आता मित्रांनो, उज्जैनहून परतताना तुमचा वेळ वाचावा आणि प्रवास सुखाचा व्हावा यासाठी माझा एक खास सल्ला आहे. जर तुम्ही इंदोर तिरुचिरापल्ली हमसफर एक्सप्रेसने प्रवास करत असाल तर ही गाडी तुम्हाला पहाटे 3 वाजता पुणे जंक्शनला पोहोचवते. तिथून लगेच अवघ्या 40 मिनिटात म्हणजेच पहाटे 3:40 सुटणारी महाराष्ट्र एक्सप्रेस तुम्हाला मिळेल, जी सकाळी 11:30 वाजेपर्यंत तुम्हाला कोल्हापुरात पोहोचवते. आणि जर तुम्ही दररोज धावणाऱ्या इंदोर 2 सुपरफास्ट एक्सप्रेसने प्रवास केला तर ही गाडी सकाळी 8:50 पुणे जंक्शनला पोहोचते. यानंतर पुढे कोल्हापूरला जाण्यासाठी तुम्हाला सकाळी 10:50 डेमो एक्सप्रेस किंवा दुपारी 12:40 सुटणारी कोयना एक्सप्रेस या दोन गाड्याचा उत्तम पर्याय मिळतात.
पण समजा तुम्हाला पुणे स्टेशनवर जास्त वेटिंग करायचे नसेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्या एसटी महामंडळाची शिवाई आणि साधी गाडी तुम्हाला दर अर्ध्या तासाला कोल्हापूरसाठी मिळेल. मित्रांनो, उज्जैन ते पुणे या मार्गावर वर्षभर भाविकांची आणि प्रवाशांची खूप मोठी गर्दी असते. त्यामुळे ऐनवेळी ट्रेन्सला प्रचंड वेटिंग लिस्ट पाहायला मिळते. त्यामुळे तुमचा उज्जैनचा प्लॅन झाला की किमान 1 ते 1.5 महिना अगोदरच रेल्वेचे तिकीट बुक करा, जेणेकरून ऐन प्रवासात तुमची धावपळ होणार नाही आणि सीट तुम्हाला कन्फर्म मिळेल. तर मित्रांनो, असा आहे हा उज्जैन ते कोल्हापूर परतीचा सुखकर प्रवास. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ट्रेन किंवा बसचा कोणताही उत्तम पर्याय निवडून आपला प्रवास आनंदात करू शकता. उज्जैन ते कोल्हापूर परतीच्या प्रवासाची ही महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्र परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. रेल्वेची अशीच अचूक आणि तांत्रिक माहिती मराठीत पाहण्यासाठी आपल्या ट्रेन लव्हर सायम चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.